एवढ्या मोठ्या ऑर्डरचं पार्सल कोण घेऊन जाणार? खरं तर 2 दिवस आईच्या आजारपणामुळे मी ऑफिसला जाऊ शकलो नाहीये. कामं पेंडिंग आहेत ऑफिसची. पण आता सध्या पारू टिफिन सर्व्हिसेसला माझी गरज आहे. पारू नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आज माझ्या बायकोला माझी गरज आहे. मी करेन डिलिव्हरी, डोंट वरी. पण दादा तुमचं ऑफिस? माहिती आहे मला ऑफिस आहे. पण मी एक काम करतो, आता लगेच ऑफिसला जातो, लवकर सगळ्या मीटिंग आटपून घेतो आणि मग परत येतो. तुम्ही फक्त एक काम करा, तुमचा सगळा स्वयंपाक तयार झाला की मला एक फोन करा, मी ताबडतोब येईन. चला 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 पटकन. हाँ आदित्य सर, आप आई के ना ये पारू टिफिन सर्विस के बचा लेनी. पारू भौजी के पता चली तो कितना खुश हुई है ना. हो, तुम्ही वेळ वाया घालू नका, पटकन कामाला लागा. ओके, मी आलोच. प्रिया, प्रिया ऐक ना, मी तुझीच वाट बघत होतो. मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. ऐक ना प्रिया. प्रिया प्लीज, मला माहिती आहे तू नाराज आहेस. प्रिया प्रिया आय एम सॉरी. मी तुम्हाला असं एकटं सोडून नव्हतं यार. प्रीतम, प्रश्न हा नव्हता की तुम्ही आम्हाला तिथे एकटं सोडून आलात. तुमच्याशिवाय आम्ही इथे येऊच शकलो असतो आणि आलो सुद्धा. प्रश्न हा होता की तुम्ही इथे घरी येऊन दादांचा अपमान केला आणि त्यांना आईंच्या रूम मध्ये हकलवून लावलं. प्रीतम, तुम्ही का केलं तसं? प्रीतम आओ, पारूच्या मदतीने तुम्हीच हा प्लॅन केला होतात ना की आईंना आणि दादांना आपण घरी एकटं ठेवूया, म्हणजे त्या दोघांमधले मतभेद दूर होतील. मग तुम्हीच असं का केलं? तुम्ही का वागताय दादांशी असं? प्रीतम, प्रिया मला खरंच माहित नाही त्यावेळेला माझ्या डोक्यात काय शिरतं ते. म्हणजे ना मी गोंधळलो होतो. गोंधळलो होतो म्हणजे? गोंधळलो होतो म्हणजे काय प्रीतम? हा हा, असं कोण वागतं? आधी स्वतःच सगळा प्लॅन करायचा, मग स्वतःच त्या प्लॅनची वाट लावायची. प्रीतम अहो, अजून किती वेळा तुम्ही दादांचा असा अपमान करणार आहात? आय एम सॉरी. हे बघ, मी प्रॉमिस करतो की यापुढे माझ्यामुळे दादाला कधीच त्रास नाही होणार. हे बघा प्रीतम, नाती जोडायला खूप वेळ लागतो, पण तोडायला क्षणही पुरेसा आहे. मला माहिती तुम्ही असे नाही आहेत. तुमचं दादांवर खूप प्रेम आहे. का वागताय तुम्ही असे? बघा, आता जे झालं ते झालं, पण पुन्हा पुन्हा ती चूक करू नका. इथून पुढे काळजी घ्या प्लीज. हाय सुरेश. हाय. मला बोलूनच. हो बस. आपले बॉस सिंगापूरला गेलेत. हो, मी आज ऐकलं सकाळी. सो त्यांनी हा सगळा प्रोजेक्ट मला हँडओव्हर केलाय. तेव्हा मी या प्रोजेक्टचा बॉस आहे. दॅट्स ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन सुरेश. तेव्हा सुरेश नाही, बॉस. सॉरी सुरेश सर. आदित्य, हे ऑफिस आहे, पिकनिक स्पॉट नाही. काल इतकी महत्वाची क्लायंट मीटिंग होती, अख्खी टीम तुझी वाट बघत होती आणि तू गायब. कुठे होतास? बोल, अरे उत्तर दे. प्रोजेक्ट महत्वाचा वाटत नाही का तुला? सुरेश सर, आय एम रिअली सॉरी. मला माझी चूक मान्य आहे, प्लीज मला माफ करा. पण घरी खरंच इमर्जन्सी आली होती. आईचा पाय घसरून ती पडली होती आणि घरी कोणीच नव्हतं तिच्या. आई पडली? हा? अरे काय कारण देतोय? हा? अरे मला मान्य आहे
तुझी आई खूप मोठ्या कंपनीची मालकीण आहे. किर्लोस्कर कंपनी त्यांनी उभी केली आहे. पण म्हणून काय तू त्यांच्या नावाचा गैरफायदा घेणार आहे? सुरेश सर, मी गैरफायदा घेत नाहीये. आई खरंच पडली अरे होती. तुझं कॅलिबर नसताना सरांनी तुला या प्रोजेक्टमध्ये इन केलं, तुझी मेहनत बघून, आणि तू तर काम चुकार निघालास. हे बघ, तुझ्या आईने ही कंपनी उभी जरी केली असली ना तरी आम्हाला फरक पडत नाही. आम्हाला या कंपनीमध्ये बेजबाबदार आणि कामचुकार माणसं नको आहेत. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. सर, मी मनापासून माफी मागतो तुमची. प्लीज मला माफ करा. अशी चूक पुन्हा कधीही होणार नाही. इथून पुढे ऑफिसची सगळी कामं मी वेळच्या वेळी पूर्ण करत जाईन. आय प्रॉमिस. ठीक आहे, पहिली वेळ आहे म्हणून माफ करतो. थँक्यू सर. पण ही पहिली आणि शेवटची ताकीद. पण 2 दिवसाचा बॅकलॉग माझ्या समोर बसून भरून काढायचा आहे. येस. आणि घरी जायची घाई करू नको, समजलं? चंद्रकांत, बायकांना सांगितलं होतं आज मी लवकरात लवकर येऊन ऑर्डर पोचवायला तुमची मदत करेन. तर काय करू? काम तर पूर्ण झालं, पण आदित्य दादा कुठे राहिले काहीच कळत नाहीये. हो ना, डिलिव्हरी वेळेत जाणं गरजेचं आहे, नाहीतर समोरची पार्टी आपल्यावर नाराज होईल. अरे आदित्य सर के फोनवा लगावा ना. हो हो, एक मी कॉल करून बघते. अरे तनी एक बार फिर से लगाई के देखी ना, या तो बिजी हुई हैं. काय करायचं? ऑर्डर तर वेळेत पोहोचणं गरजेचं आहे, पण कशी? किचनमधून एवढे फोन येत आहेत याचा अर्थ स्वयंपाक तयार झाला असणार आहे आणि बायका टिफिनच्या डिलिव्हरीसाठी माझी वाट बघत असणार. देवा, पारूची मोठी ऑर्डर आहे. जर वेळेवर डिलिव्हरी नाही झाली तर पारू टिफिन सर्व्हिसेसचं नाव खराब होईल. माझी मीटिंग पण झाली आहे. सुरेशने मला विनाकारण थांबवून ठेवलं आहे. काय करू? ही ऑर्डर वेळेत पोचावीच लागेल.